महत्वाची बातमी, माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे। अजितदादांचं निळकंठेश्वर पॅनल तर पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल रिंगणामध्ये आहे। चेअरमन पदासाठी अजितदादांना 85 वर्षीय चंद्रराव तावरेंचं आव्हान आहे, तर चंद्रराव तावरेंचा सहकार बचाव शेतकरी पॅनल तसंच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचा पॅनल सुद्धा रिंगणामध्ये आहे। अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रंजन तावरेंनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। अजित पवार स्वतः चेअरमन पदाचे उमेदवार आहेत। अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल तर पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल रिंगणात आहे। चंद्रराव तावरेंचं सहकार बचाव शेतकरी पॅनल तसंच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं देखील पॅनल रिंगणात आहे। चंद्रराव तावरे कारखान्याचे माजी अध्यक्ष तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते। या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसले होते। अजित पवारांनी स्वतः चेअरमन पदासाठी आपली उमेदवारी घोषित केली होती। शेतकरी हिताला प्राधान्य देत पवारांच्या पॅनलकडून शेतकऱ्यांना भावनिक साथ घालण्यात आली। पवारांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या प्रचाराची धुरा सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांनी सांभाळली। 37 गावातील 19,600 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर 21 जागांसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। 24 जूनला मतमोजणी होईल। लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे, आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे। त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत। 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कारखाना पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या हिताने आणि त्यांना केंद्रबिंदू ठेवून चालला पाहिजे। दोघांच्याही साखर धंद्याचा वेगळा वेगळा अनुभव आहे। एक अण्णांना सहकारात प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे आणि उपमुख्यमंत्र्यांना खाजगी साखर कारखानदारीचा प्रचंड अनुभव आहे।